आपली अशी लोकं असतात बघा, जे कधी-कधी ऐकत नाहीत, अर्धवट ऐकून पळून जातात आणि कधी-कधी आपण काहीतरी सांगतोय, दुसरा समोरचा काहीतरी ऐकतोय, तो त्याच्या मनाने अर्थ लावतोय किंवा चुकीचं ऐकतोय. अशा काही व्यक्ती असतात ना, त्यांच्यावरती ही कविता आहे. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आजच्या भागामध्ये म्हणजे 100 दिवस आणि 100 कविता त्यांच्या आजच्या 11व्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे. अजय लावाला त्याबद्दल मनापासून आभार आहे तुमचे सर्वांचे. तर आज जी कविता आपण घेतोय, तर आपली तरुण पिढी ना तोपर्यंत तेव्हापर्यंत जन्माला देखलेली नव्हती ना. म्हणजे आपले आई-बाबा जे आहे, ते त्यावेळेस शाळेमध्ये असतील आणि ही कविता आहे दुसरीच्या पुस्तकातली. विचार पण नाही करणार तुम्ही दुसरीच्या पुस्तकातली 1971 ची पुस्तकातली. म्हणजे तुमचे आई-वडील जर का 1971 पासून 1980-81 पर्यंत जर का पहिली दुसरीला असतील, तर ही कविता त्यांना ऐकवा, त्यांना आवडेल. तर तुम्हा सर्वांना जाणून घ्यायचं असेल, की कविता कोणती आहे? कवी कोण आहेत? कवींबद्दल माहिती काय आहे? कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे? तर सॉरी पण कवींबद्दल जास्त काही माहिती मिळालेली नाही. म्हणून मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही. फक्त एवढंच सांगतो, की जसं बोललो, की तुमच्या आई-वडिलांच्या म्हणजे माझे देखील माझी आई त्यावेळेस शाळेत होती. मी तिला अ, दाखवले पुस्तक. तर ती त्यावेळेस शाळेत होती आणि तसे तुमचे आई-वडील देखील असू शकतात. मग तुमच्या आई-वडिलांनी ही कविता ऐकवा. हे कवितेचे मी फोटोज जे ठेवेन ते तुम्ही स्क्रीनशॉट मारा किंवा कसेही ठेवा आणि ते तुम्ही आई-वडिलांना दाखवू शकता. ठीक आहे. तर कविता काहीशी अशी आहे. कविता कशावर येते ते सांगतो तुम्हाला पहिले. ही जी कविता आहे ना, तर ही कविता मला असं वाटतं प्रत्येक माणसाने महिन्याला ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल कशासाठी? का बाबा अशी काय कविता आहे? कोणता मंत्र दिलाय? तर या कवितेचं नाव आहे सशाचे कान झालेत लांब. आता तुम्ही म्हणाल कसं काय? आपली अशी लोकं असतात बघा. एकतर भरपूर प्रकारची लोकं असतात सगळी म्हणजे जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणतातच आपल्याकडे. पण त्यातही एक स्पेसिफिक अशा प्रकारची लोकं असतात, जे कधी-कधी ऐकत नाहीत, अर्धवट ऐकून पळून जातात आणि कधी-कधी आपण काहीतरी सांगतोय, दुसरा समोरचा काहीतरी ऐकतोय, तो त्याच्या मनाने अर्थ लावतोय किंवा चुकीचं ऐकतोय. अशा काही व्यक्ती असतात ना, त्यांच्यावरती ही कविता आहे. त्यांचे कान लांब करायची गरज आहे. ठीक आहे. तर चला मग कविता बघूयात काय आहे. तर कवितेचं नाव आहे सशाचे कान झालेत लांब. कवी आहेत स.वि. गायकवाड. पूर्ण नाव देखील त्यांचं मिळालं नाही. तर कवितेकडे वळूयात. कवितेचे बोल काहीसे असे आहेत. पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा. आता लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे ही दुसरीची कविता आहे. त्यामुळे खास अशी चाल असेल तर ती मला माहीत नाही आणि माझ्या आईला देखील आठवणार नाहीये. तर त्यांनी देखील काही सांगितलेलं नाही मला. पण मी तुम्हाला सांगतो नॉर्मल एकदम शब्दांच्यात. पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायचा. हरणाच्या रथातून फिरायचा. इवल्या-इवल्या कानांचा आणि गुंजासारख्या डोळ्यांचा. देवाने एकदा सशाला बोलवले आणि त्याला काम सांगितले. नारद बसले आहेत बागेत. त्यांना घेऊन इकडे ये पळत. काय म्हणाला देव ऐका. नारद बसले आहेत बागेत. त्यांना घेऊन इकडे ये पळत. सशाने ऐकले नारळ पडले आहेत बागेत. त्यांना घेऊन इकडे ये पळत. ससा फार धांदरट. ससा खूप जोरात पळाला आणि एकदाचा बागेत आला. नारळ तर झाडाला, ते लागायचे कसे हाताला. नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना. ससा बसला रडत देवाला बागेत. तर बघा काय सांगितलं सशाला आणि कशासाठी गेलाय ससा. तर पुढे देव आल्यानंतर काय म्हणतात. देवाने विचारले ससेराव ससेराव का रडता. नारळाच्या झाडाआड का दडता. ससा म्हणाला नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना. नारळ आणू कसा. देव म्हणाला मी बोलवले नारदाला आणि तू ऐकले नारळाला. ऐकत नाहीस नीट थांब. कान तुझे करतो लांब. काय ऐकत नाहीस नीट थांब. कान तुझे करतो लांब. देवाने ओढले सशाचे कान. तेव्हापासून ते झालेत लांब. म्हणून म्हणतो नीट ऐका. ठीक आहे. आणि जो ऐकत नसेल त्याचे कान ओढा. हे बघा एकदम लहान पोरांसारखी मी तुम्हाला सांगितलेली आहे. मला माहिती आहे. अगदी बालिश पद्धतीने सांगितलेली आहे. पण तरी मला असं वाटतं की कविता अशीच सांगायची होती आणि गरज आहे आपल्या लोकांना अशा कवितांची. तर तुम्हाला असं वाटत असेल ना कोणाचे कान ओढले पाहिजेत तर टाका बिंदास ग्रुपमध्ये शेअर करा बिंदास होऊ द्या.
आणि हां, तुमच्या लहान पोरं असतील घरामध्ये तर त्यांना देखील ऐकवा. कारण की अशी कविता त्यांच्यासाठी इम्पोर्टंट आहे. म्हणजे त्यांना पुढे भविष्यात जाऊन या गोष्टी कळायला पाहिजेत, की बाकीच्या लोकांशी कसं वागलं पाहिजे आणि आपल्या घरात मोठी माणसं असतील किंवा असे असतात ना काहीसे रिलेटिव्ह ते काहीतरी लोकांचे कान भरतात, तर त्यांना पाठवा. उद्या खर्च. तर आजची अशी कान ओढायची कविता कशी वाटली ते कळवा मला, ठीक आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. Instagramला बघत असाल तर फॉलो करा. अशा नवीन-नवीन कविता मी तुमच्यासाठी घेऊन येतोय आणि खूप जुन्या आहेत म्हणजे आता 1971 ची कविता तुमच्यासाठी आणली आहे मी. माणसं आहेत तुम्ही. तर कळवा मला कशी वाटली कविता, ठीक आहे. मला तर आनंद येतो तुमच्यासोबत शेअर करायला आणि हां, तुमच्या आवडीच्या कविता कळवा. बाय. भेटूयात उद्या अशा गोड कवितांसोबत. तर जाऊया आजच्यासाठी. बाय.